पवन चक्क्यांच्या बाजूने आपण चाललोय, पुरा ऑफरोड करत आपण चाललोय विंडमिलच्या खाली. शिवमाज तिथे खालीच आहे, दमला तो. कुलदेवी माते की जय, समजाई माते की जय, गावदेवी माते की जय, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शुभ प्रभात मित्रांनो. उन्हाळा वारा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आता निघालेलो आहोत छत्रपती संभाजीनगरला. तर आपण आता निघालेलो आहोत घृष्णेश्वरला. 12 ज्योतिर्लिंगापैकी जे एक ज्योतिर्लिंग आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यासाठी आपण आता निघालेलो आहोत नवी मुंबई ऐरोलीतून. आज महाशिवरात्री आहे, तर सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आपली सेकंड जर्नी, आपल्या यूट्यूब चॅनलची ही सेकंड यात्रा असणार आहे, ट्रिप असणार आहे. पहिली यात्रा आपण जस्ट अयोध्येमध्ये करून आलेलो आहोत. प्राणप्रतिष्ठा जेव्हा झाली 22 जानेवारीला, तेव्हा आपण अयोध्येला गेलो होतो. अयोध्येवरून आपण 9-10 दिवसाची एक सुखरूप यात्रा करून परत आलेलो आहोत. उजाडला आहे, सूर्योदय झालेला आहे. रस्त्यावरची ट्रॅफिकसुद्धा आता कमी झाली आहे, बऱ्या प्रमाणात कमी झाले. आता आपण जस्ट आता कसारा घाटावर चाललो आहोत. कसारा घाट आपण चढणार आहोत आता. मस्त पहाट आहे, मजा येते. मित्रांनो परत एकदा आता आपण सिन्नरसाठी जो नाशिक रोड होता, तर नाशिक रोडवरून एक राईड घेतला आहे. आता पुढे आपल्याला सिन्नरला जायचं आहे. तिथं आपली गाडी उभी आहे, केशरी उभी आहे. इथं आपण आता चहा पियालो जस्ट. हा रस्त्याने सीधा सरळ सिन्नर जायचं आहे. एक जवळजवळ 120 किलोमीटर आपण पूर्ण केलेत. 180 किलोमीटर बाकी आहे. 180-185 किलोमीटर म्हणू शकता आपल्याला पोचायला. एस्टिमेटेड टाईम आता अजून 4 तास आहे. आणि पाठी आपल्या हा इथं दिसतोय, हा आपला समृद्धी महामार्ग. पण इथे आपलं 2 व्हीलर अलाउड नाही आहेत. आता काहीतरी म्हणतात की लोकल म्हणतात की ते 10,000 रुपये दंड आता आहे 2 व्हीलर आतमध्ये आपण एंटर केले तर आपल्याला फाईन बिन भरायला आपण काही इंटरेस्टेड नाही आहोत सध्या. आणि आपली गाडी पण तेवढी पॉवरफुल नाही की आपण समृद्धी महामार्ग गाडी चालू शकतो.
ब्लॉगसोबत बनून राहा. मजा येत असेल ब्लॉगमध्ये तर लाईक करा, कमेंट करा. आपण मागे काल इंस्टाग्रामवर एक हे टाकलेली, काल म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत असाल त्याच्या 2-4 दिवस आधी किंवा 5-6 दिवस आधी, की जर 60 कमेंट झाल्या तर आपण एक महाराष्ट्राच्या एका ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाला आपल्या दर्शनासाठी जाणार आहोत. तर लोकांनी कमेंट केल्या आणि आता आपण निघालेलो आहोत घृणेश्वर, छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर हा आहे समृद्धी महामार्ग. पुन्हा एकदा आपल्याला क्रॉस करायला आला आहे, म्हणजे आपण त्याला क्रॉस करतो आहे पुन्हा एकदा. बघू शकता इथे मध्ये एवढं मोठं दगड खोदून हे ब्रिज बनवलेत आय थिंक लोकल ह्याच्यासाठी. तिथं आय थिंक शाळा आहे. हा थोडा रस्ता आपल्याला खराब भेटला इथे. मित्रांनो पाहू शकता पवन चक्क्यांच्या बाजूने आपण चाललोय. बऱ्याच पवन चक्क्या बंद आहेत, ही आणि हीच फक्त चालू आहे. म्हणजे ते ॲक्टिवेटेड आहे, म्हणजे ते गोल गोल फिरते. बाकी सगळ्या स्टॉप आहेत. ते मे बी त्यांना स्टॉप केला असेल किंवा आता पुढून एक लेफ्ट आहे 300 मीटरवरून. एक मिनिट त्यांना विचारूया. इथून रोड आहे का या पवन चक्कीला जायला? पुढून आहे ना. ह्या पण झालं पाहिजे रे टेकडीवर. हा येस. अरे बापरे. येस 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 येस. ये भेंडी. इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स कामी येतोय हा भाई आपल्याला. जेवढी जाते तेवढं बघूया ना. गाडीसोबत फोटो काढायचा आहे. देखो देखो देखो. हे बघा 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 बघा. पाहू शकता. सुझलॉनचेच आहे. पुरा ऑफरोड करत आपण चाललोय विंडमिलच्या खाली. येस. केवढी मोठी आहे बापरे. अरे बापरे बाप. केवढी मोठी आहे. तर पाहू शकता ही पाठीमागे एक पवन चक्की आहे, विंडमिल. तर ही ह्या भागातली सर्वात मोठी विंडमिल आहे. आपण नेमकी त्या विंडमिलच्या खाली आलो आहे आणि भरपूर मोठी आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे कॅमेरामध्ये ती आय थिंक तुम्हाला जस्टिफाय होत नाही आहे नसेल की किती मोठी आहे ती, पण भरपूर मोठी. म्हणजे असं जवळजवळ 20-22 माळ्याची बिल्डिंग असेल ना तसं आहे. आणि पूर्ण एरियामध्ये ही आय थिंक एकटीच आहे जी एवढ्या स्पीडमध्ये चालले. पाहू शकता तिकडे भरपूर अशा विंडमिल्स आहेत. ते बॉलिवूड कलाकारांपैकी बऱ्याच कलाकारांचे इथे विंडमिल्स आहेत. इथे काहीतरी ते 3 विंडमिल्स ज्या आहेत त्या माधुरी दीक्षित यांच्या आहेत असं म्हणतात. इकडे ह्या बाजूला 2-3 विंडमिल आहेत त्या प्रियंका चोपडाच्या आहेत. आणि अभिषेक बच्चनच्या पण ह्याच्यामध्ये काहीतरी 1-2 विंडमिल आहेत. मला आज माहीत पडलं की मला वाटलेलं की ह्या विंडमिल ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट वगैरे आहे ती ऑपरेट करत असेल. पण हे जसं आपण पेट्रोल पंपची जशी एजन्सी आय थिंक एजन्सी किंवा तसं काय म्हणतात ना, ती काय त्या प्रोसेसनुसारच आहे. प्रत्येक जणांनी इथे ते आपापली जागा घेऊन ह्या अशी उभारणी केलेली आहे. सुझलॉनच्या आहेत या. सुझलॉनसोबत जे काय टायअप किंवा जी काय प्रोसिजर त्यांनी फॉलो करून त्यांच्या पवनचक्क्या उभा केलेल्या आहेत. आपण आता समोरच्या टेकडीवर जाऊन
फोटो काढायचा एक प्रयत्न करूया, जमलं तर जाऊया वरती पॉसिबल असेल तर. इथे एक दादा होते, त्यांनी थोडीशी माहिती दिली की ही जी पवनचक्की आहे ती प्रत्येक जी एक चक्कर किंवा एक राऊंड फिरते त्याच्यामध्ये 80 युनिट ऊर्जा जनरेट करते. या पाठी त्याचा ट्रान्सफॉर्मर पण आहे त्या साईडला. खालून दाखव. पण त्याचा बेस बघूया. एवढी मोठी पवनचक्की जी आहे तिला नटबोल बघा एवढे छोटे लावलेत, म्हणजे तसे ते मोठेच आहेत पण ते दिसायला त्या पवनचक्कीच्या नुसार किंवा त्याच्या पवनचक्कीच्या हाईटवरून त्या भरपूर छोटे वाटतात. आता आम्ही चाललोय वरती, तिकडे टेकडीवर. सकाळपासून ॲडव्हेंचर नव्हता केलेला, आता सुरुवात झाली ॲडव्हेंचरची. आहे घसरायचा. एवढं सामान घेऊन चाललोय. पाठी बॅग आहे, इथे बॅग आहे. आयला पाना घसरायचा ना. अच्छा, माती येते तिकडनं येतो. थोडं परत वरती जायचंय. मोटो ब्लॉगिंग मध्येच ट्रेकिंग. खाली शिवम अजून तिकडेच आहे. शिवम अजून तिथे खालीच आहे, दमला तो. तर टेकडीवर आम्ही पोचलोय. शुभमला बराच वेळ लागला वरती यायला. वरती येण्याची जी मेहनत आम्ही केली ती एकदम चीज झालं ते मेहनतीचं. तर पाहू शकता पाठीमागे मस्त हवा सुटले. लांब लांबपर्यंत ही वस्ती आहे खाली. आपण तो जो रोड दिसतोय त्या रोडवरून आपण आलो, तिथून आतमध्ये शिरलो. इथून असं आतमध्ये गेलेलो. ह्या विंडमिलच्या खाली आपण होतो. तर जाताना आपण ह्या रोडनी पुढे जाणार आहोत, कारण की हाच रोड कनेक्ट करायचा आपल्याला. आणि तो समृद्धी महामार्ग दिसतोय तिथून पलीकडे. जवळजवळ आम्हाला इथे येऊन याचा 1-1.5 तास झाला, पण मजा आली. पवनचक्की बघायला मिळाली, फोटोज काढले चांगले चांगले. मध्ये जी छोटीशी ट्रेकिंग पण झाले. शिवमला बघू शकता, धाप लागले त्याला. आता इथे थोड्या वेळ बसून थोडेसे फोटो काढून आम्ही पुन्हा खाली जाणार आहोत. आपली केशरी ही तिथं उभी केली आपण एका ठिकाणी जाण्या येणाऱ्या दिसू नये म्हणून. बाकी सगळं सामान तर आपण वरतीच घेऊन आलो आहे. इथे मग बऱ्याच अशा पवनचक्क्या आहेत. तिथे त्या डोंगरावर पवनचक्क्या आहेत.
तर आता आपण या टेकडीवरून खाली उतरतोय. चढण्यापेक्षा उतरणं थोडं जास्त रिस्की वाटते, कारण की आपले ट्रेकिंगचे शूज नाही आहेत, नॉर्मल शूज आहेत, तर ते स्लिप करत आहेत. मगाशी शुभम एकदा पडताना वाचला, आता मी पण आता जस्ट म्हणजे पाय स्लिप झाला आहे. रस्ता शोधत जावा लागतोय. इथून थोडा ओके वाटतो रस्ता. ते आपली केशरी उभी आहे. आता आपण खाली उतरलेलो आहोत, केशरीजवळ पोचलो आहोत. आता पटापट रेडी होऊन आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने आपण रवाना होणार आहोत. तर बॅक टू द रोड. हे पवनचक्की आणि ह्या टेकडीची मजा लुटून आपण आता पुन्हा संभाजीनगरच्या दिशेने, छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झालेलो आहोत. येताना आपण ह्या रोडने आलो सरळ, पण आता हा रोड आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. और 25 दिन के साथ साथ मेरा 1800 किलोमीटर भी कंप्लीट हो गया. ऑलरेडी 3 तास झाले. पाहू शकता एवढी काही गर्दी आहे.